विधिमंडळामध्ये मराठा आरक्षणावरची चर्चा आजही सुरू राहणार। 100 आमदारांची चर्चेसाठी नावं। चर्चा होत असताना मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता। मराठा ओबीसी वाद हे भाजपचं पाप। नाना पटोलेंची टीका। तर आणखी किती शेतकरी आत्महत्या सरकारला हव्यात, पटोलेंचा सवाल। छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत, त्यांचं वय झाले, ते काहीही बरळतात। मनोज जरांगेंचं मंत्री भुजबळांवर शरसंधान। चौथ्या टप्प्यातल्या दौऱ्याच्या समारोप प्रसंगी जरांगेंचं माजलगाव इथे वक्तव्य। 17 डिसेंबरला अंतरवाली सराटी या ठिकाणी एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन। बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येणार। मनोज जरांगेंची माहिती। सकल मराठा समाजाचा सोलापूरमध्ये ट्रॅक्टर मोर्चा। बार्शीमधल्या 52 खेड्यांमधून 500 ट्रॅक्टर घेऊन मराठा बांधव मोर्चात सहभागी। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रेंच्या नियुक्तीला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध। शुक्रेंची नियुक्ती पारदर्शक नाही, कोर्टातही या विरोधात जाऊ, गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य। मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळावा याबाबत सगळ्यांचं एकमत आहे। तो न्याय राज्य सरकारनं कशा प्रकारे द्यावा हे काल नेत्यांनी सभागृहामध्ये मांडलंय। मराठा आरक्षणावर बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य। मराठा आरक्षण मिळावं पण इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का लागू नये हीच आमच्या पक्षाची भूमिका। अंबादास दानवेंचं वक्तव्य। मराठा समाजाला मराठा प्रमाणपत्र द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र नको, नितेश राणेंची भूमिका। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या महत्त्वाची बैठक। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सर्व उपोषणकर्त्यांचं शिष्टमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एक सांगतात, फडणवीस दुसरं सांगतात, केसरकर, भुजबळ, विखे वेगवेगळं सांगतात। यांच्यातला गोंधळ मिटवावा लागेल। रोहित पवार यांची आरक्षणावरून सरकारवर टीका। अजित पवारांना विरोधी पक्षनेतेपद देण्याच्या पत्रावर सही केली होती, पण पत्र दुसऱ्याच कारणासाठी वापरलं गेलं, हा चोरीचा प्रकार आहे। रोहित पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप। गोपीचंद पडळकरांची रोहित पवारांवर टीका। रोहित पवारांना सल्ला देणारा बेअक्कल, संघर्ष यात्रा अयशस्वी झाली म्हणून रोहित पवार स्टंट करतात। त्यांनी संघर्ष पाहिला कधी? संघर्ष आणि रोहित पवारांचा संबंध काय? पडळकरांचे रोहित पवारांना सवाल। लाठी हल्ला केला हा जोक ऑफ द इयर, अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर निशाणा। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेनंतर झालेल्या गदारोळाला सरकार जबाबदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा आरोप। शरद पवारांनी अमित शहांकडे भेटीसाठी वेळ मागितली। इथेनॉल कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार आग्रही। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित भरीव मदत केली पाहिजे। द्राक्ष बागायतदारांचं नुकसान मोठं आहे, सरकारकडे शेतकरी डोळे लावून बसलेत। बाळासाहेब थोरातांची सरकारकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमधल्या दुष्काळाची केंद्रीय पथकाकडून पाहणी। हर्सुल सांगवी, मोरहिरा, खामखेडा आणि डोणगावमधल्या शेतकऱ्यांशी संवाद। नाशिकमधल्या दुष्काळ जाहीर झालेल्या गावांची केंद्रीय पथकाकडून पाहणी। दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पाऊस, गारपीट याचा घेतला आढावा। केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधल्या दुष्काळाचीही पाहणी। पाण्याअभावी रखडलेली पेरणी याबाबत संवाद। नाशिकच्या मनमाड बाजार समितीसमोर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। लिलाव सुरू झाल्यानंतर तिसऱ्या दिवशीही कांदा दरात घसरण सुरूच। संतप्त शेतकऱ्यांचा मनमाड नाशिक मार्गावर ठिय्या। ठाण्यामधल्या भाजी मार्केटमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली, पालेभाज्यांच्या दरात घट। नंदुरबारमध्ये पपईच्या दरात घसरण। 2 दिवसात व्यापाऱ्यांनी दुप्पट दर कमी केल्यामुळे शेतकरी अडचणीत। कोकणामध्ये फळांवर पडणाऱ्या रोगांची सरकारनं घेतली गंभीर दखल। या रोगांच्या प्रादुर्भावावर अभ्यास संशोधन करण्यासाठी केली टास्क फोर्सची निर्मिती। ऐन हिवाळ्यात अंड्यांच्या किमतींमध्ये वाढ। मुंबईमध्ये रिटेलला 1 डझन अंडी 84 ते 90 रुपये दरानं, तर मागणी वाढल्यानं अंडीही महागली। जुन्या पेन्शनसाठी उद्यापासून पुकारलेल्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती। संपामध्ये नाशिकमधल्या सर्व रुग्णालयातल्या परिचारिका सहभागी होणार। नाशिक जिल्हा शल्य चिकित्सकांना परिचारिका संघटनेचं निवेदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।